नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. मी मनोज आपल्या खेड्यातल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आपला 30 दिवसाचा हा डेली ब्लॉगिंग चॅलेंज चालू आहे. तर आज आहे त्याचा दिवस 2 म्हणजे डे 2 आहे आज. तर ज्याप्रमाणे तुम्ही डे 1ला खूप सारं प्रेम सपोर्ट केलं, त्याचप्रमाणे डे 2ला पण करणार मला माहिती आहे आणि मला खात्री पण आहे, विश्वास आहे तुमच्यावर. तर चला मग आपल्या पण आजच्या डे 2ला सुरुवात करू, म्हणजे डे 2च्या कामाला पण सुरुवात करू. आता मस्तपैकी आगटी करी दिली आहे. आता आगटीपाशी सर्व उभे राहतील. हे बा एक एक येता येते. आता ते तिकडे बसले, एक एक येतील आता आडी आणि शिकतील. तर लोक मी वाडा झाडणार मले पकलीचा वाडा झाडी येतो. चला मग. हॅलो, गुड मॉर्निंग. आवरलं गेलं सर्व काम. आता बकरीचा वाडा वगैरे सर्व काम आवरलं गेले. मंदिरात पण जाऊ नको. तर आता मम्मीने सांगितलं की जा म्हणे शेतातून काहीतरी भाजी घेऊन ये म्हणे, कारण की भाजीला काही नाही आहे. तर आता जातो आहे, ते मुळाचा पाला असतो ना, तो घ्यायला जातो आहे, म्हणजे भाजी करणार आहे त्याची मम्मी. तर चला मग. हे पहा आमची सकाळ. सूर्य बघा. ओम सूर्यनारायण भगवान की जय. एकदम शांत अशी वातावरण आणि त्यात पक्ष्यांचा आवाज. हे बघा प्युअर नॅचरल. थंडी तर कैरी आहे, बेकार थंडी आहे, पण शेतात फिरायची मजाच अलग आहे सकाळी. आणि वस पण एवढा पडला येणार आहे एकदम बेकार. हे पहा वांगी पण लागली, पण वांगी खाऊन बोर झाले आता. नवीन काहीतरी ट्राय करायचं आहे. हे माझं ऑफिस बघितलं आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये. इकडे भाजीपाला लावला आहे आम्ही पूर्ण. मेथीची भाजी, कोथिंबीर. यातून आता हा मुळा आहे. हे बघा, फक्त याचा वरचा पाला घेऊन जायचा आहे मला. याची भाजी करणार आहे मम्मी, ह्या पाल्याची भाजी करणार आहे. तर मी मोबाईल साईडला ठेवून देतो. एकदम फ्रेश आणि निरोगी भाजी पूर्ण. अजून तोडायची खूपच आहे, जास्त घेऊन जायची ती घरी. ही साईडला ठेवतो मी. नंतर मुळा पण खाल्ला जाईल, मुळा पण कामात येईल. आणि हे वरचा पाला आहे, मुळाला पोषण द्यायला हे पानं आहेत अजून. मुळा पण झाला एकदम प्युअर. एकदम फ्रेश अशी कोथिंबीर आहे, एकदम मस्त ताजी. आता हे दोघं घेऊन जायचंय घरी. आता यांना बांधून घेतो मी कशाने तरी. बघा हे दोरीसारखं काम करतं. हे केळीचं सोपट आहे. हे बघा याने आता बांधतो मी ते. एकच हाताने काम पण, मोबाईल पण ते थोडा.
झाली गड्डी बांधून. आपली मुळ्याची भाजी घरी जाण्यासाठी. आता हे भाजी घरी घेऊन जातो, कारण की लगेच आता हे भाजी वगैरे घरी ठेवून लगेच जायचं आहे. तिकडे गावाकडे एक फेरी मारायला जावं लागतं, तर तिकडे पण एक फेरी मारून येतो, कारण की डुकरांचा आणि ढोरांचा खूप त्रास आहे, त्याच्यामुळे नाही का तिकडे जाणं पडतं. तर चलो बघा, आता चालू शेतात आलो फेरी मारायला. एकदम मस्त व्ह्यू आहे डायरेक्ट. सर्वीकडे धुवार पसरला आहे, पूर्ण धुवार पसरला आहे. एकदम मस्त असं वातावरण आहे, एकदम थंडगार. म्हणजे तेवढी पण थंडी नाही वाजत, उलट धुवारी पडली ना तर थंडी नाही वाजत आहे तेवढी. एकदम मस्त व्ह्यू. मला असं माहिती पडलं घरी फोन आला कोणाचा तरी की म्हणे गावामध्ये ढोरं चरत आहे. इकडे आल्यावर तिथं काहीच नाही आहे. पळत आला इतक्या दुरून, इतक्या जोरात आला मी, कारण की बेकार असं नुकसान करतात हे ढोरं डायरेक्ट. आता वाजले सकाळचे 9:30च्या आसपास झाले, 10च्या आसपास टाईम झाला आहे. आता मित्रांसोबत इकडे घराकडे बसलाय मस्त आरामशीर. थोडा वेळ टाईमपास पण करायचा, पूर्ण टाईम नाही तर शेतात दुपारी लगेच शेतात जावं लागतं. आता जेवण वगैरे करून घरून निघालो आहे वावराकडे परत, कारण की तोर सुकाळायला टाकली ना ते ठोकून. तरी बघा हे तोर सुकवणी आहे आणि तोराच्या पेंडे बाकी आहे तुरीच्या काहीतरी तिकडे, तर ते आपण घेऊन येतो. इकडे बघा ते तुरीचे पेंडे बाकी काही ठिकाणी ते आपण घेऊन येतो इकडे. इकडे सुकवायला ठेवायचे आहे ते पूर्ण. आणि हा उड आपण ठोकलेला तुरीचा आहे, भुसा वगैरे सर्व दाणे मिक्स आहे, त्याला पण उघड करायचं आहे, म्हणजे उन्हामध्ये तपू द्यायचं आहे थोडं. तर चला मग. हे बघा आता हे तुरीचे झाडं बाकी ना, काही तुरीचे झाडं बाकी आहे, ते काठीसन घिसन जातो आहे. तुरीचे झाडं बाकी आहे काही हे कापी घेतो आणि घरी घिसन जाणे म्हणते. आता घरचं पुरं काम निपटायचं, म्हणजे तूर कापणी होती, ते तूर वगैरे सर्व जमा करून एकदम सुकवायला टाकून इकडे आला आहे आता वावरात. आता वाजले दुपारचे 12:30 वाजले, तर आता 12:30 वाजता दुपारी इकडे वावरात राखणदारीसाठी आला आहे. आता दिवसभर इकडेच थांबावं लागतं. आणि मयूर पण आला आहे, तर मयूर गेला आहे बाहेर दुकानावरती गेला आहे, त्याला काही आणायचं होतं खायला तर गेला आहे, तो पण येणार आहे. तर आता इकडे थांबावं लागलं रे दिवसभर. हे खूप ऊन आहे आता चालूला, खूप ऊन चालू आहे ना, म्हणजे काही ऊन लागतं आहे आता. आणि त्या सावलीत बसल्यावर थंडी वाजते जास्त. ते सावलीपासून उन्हापासून वाचण्याकरता बनवलं आहे, आणि रात्री थंडीपासून वाचण्याकरता. एकदम मस्तपैकी अशी झोपडी.
गेला होता ना दुकानावर, खायला आणलंय त्याने. केळीचे चिप्स. अरे इकडे असं पण बोर वाटतं. तर आज शनिवार आहे म्हणून मयुराने पण आणलंय खायला इकडे सुट्टीत. त्या दिवशी तूर ठोकली होती, भुसा आणि दाणे. कोंडीत काही काढली नाही कारण की कमी होती त्याच्यामुळे. धन्यवाद, थँक्यू. आमचं काम असतं घरी या, वापस घरून शेतात जा, घरून शेतातून घरी या, वापस शेतात जा. आता वाजले संध्याकाळचे 4 वाजले. आता घरून जातो आहे परत शेतामध्ये. 3 वाजता घरी आला होता तिकडनं. 1 तास घरी थांबला. मम्मीला मम्मीने ते तोर वगैरे ठोकत होते, त्यांना चहा वगैरे करून दिली. तर मी पण चहा वगैरे घेऊन हातपाय धुवून मग लय फ्रेश झालो. आणि आता शेतात जायचं आहे. आता डायरेक्ट शेतात 6 वाजेपर्यंत तिकडे थांबायचे. 6 काय नाही 8 काय रात्रीचे. तर धन्यवाद आणि तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू मित्रांनो की तुम्ही तुमच्या भावाला, मित्राला खूप सपोर्ट करताय. आणि आपला डे 2चा पण ब्लॉग तुम्ही नक्की पूर्ण बघितला, यासाठी पण तुमचा मनापासून धन्यवाद. तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा. जय शिवराय मित्रांनो. आणि डे 1च्या ब्लॉगला पण तुम्ही सर्वांनी खूप सारं असं प्रेम दिलं, याबद्दल पण तुमचं मनापासून आभार. जय शिवराय मित्रांनो.